एक वाघीणची घरची लेक झाली. 1974 साली ओडिसा खेरी नदीच्या काठावर एक चिमुकली निराधार वाघीण सापडली. आईशिवाय व एकटी घाबरलेल्या व्यवस्थेत होती. तिथेच होते वरिष्ठ वनाधिकारी सरोजराज चौधरी आणि त्यांच्या पत्नी निहार नलिनी. त्यांनी एक निर्णय घेतला जो त्या काळात कुणालाही वेड्यासारखा वाटला असता. त्या छोट्या वाघिणीला घरी नेलं. तिला तिथंच नाव दिलं खेरी. पण खेरी हे फक्त नाव नव्हतं, ती खरोखर त्या घराची लेक झाली. ना पिंजरा ना साखळी. खैरी त्यांच्या घरात मनमोकळेपणाने वावरली. बाटलीने दूध प्यायली, घरभर खेळली आणि हळूहळू त्या कुटुंबाचा एक भाग बनली. 7 वर्षे ती माणसांमध्ये राहिली. एकदाही हिंसक झाली नाही. हे घडलं कारण चौधरी दाम्पत्याने तिला कधीही प्राणी म्हणून नाही तर एक जीव म्हणून वागवलं. अनेकदा जंगलात सोडण्याचा प्रयत्नही झाला, पण खैरी परत यायची. कारण जंगलात तिला झाडं मिळाली असती, पण इथे तिला मायेचं घर मिळालं होतं. वर्षानुवर्षे माणसांमध्ये राहून ती कधीही हिंसक झाली नाही. हे खरंच एक चमत्कार होता का? नाही, हा होता प्रेमाचा परिणाम. आणि 1981 मध्ये आजाराने खैरी गेली. माणूस आणि प्राणी यांच्यातला विश्वास किती खोल असू शकतो याचा जिवंत पुरावा ती सोडून गेली. खैरीची कहाणी आजही सांगते की माया दिली तर ती आपल्याला भयंकर वाटणाऱ्या वाघाच्या मनातही घर करते.